ठीक आहे. Let us see the next lecture, Laplace transform. Let us see first what is meant by Laplace transform. Laplace transform ची डेफिनेशन आहे. तर लॅपलास ट्रान्सफॉर्मला नोटेशन एल आणि एफ ऑफ टी म्हणजे फंक्शन. लॅपलास ऑफ फंक्शन असं यूज करतोय आपण. टी हा इथे व्हेरिएबल आहे. जसं एक्स एफ ऑफ एक्स फंक्शन म्हणतोय आपण, तसं एक्स ऐवजी व्हेरिएबल टी झालंय. आणि कॅपिटल एल हा लॅपलासचा नोटेशन आहे. लॅपलास ऑफ फंक्शन म्हणजे लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू फॉर्म्युला त्याचा इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus st f of t with respect to t. आणि याला पूर्ण येणाऱ्या आन्सरला आपण नोटेशन कॅपिटल एफ ऑफ एस हा यूज करतोय. फक्त स्टेटमेंट आहे, आपल्याला एक्झाम्पल बघायची यामध्ये. लेट अस सी फर्स्ट फॉर्म्युला त्याचा. आता फॉर्म्युला बेस काही एक्झाम्पल असतात. फक्त फर्स्ट फॉर्म्युला काय, लॅपलास ऑफ 1 इक्वल्स टू 1 अपॉन एस. नेक्स्ट फॉर्म्युला लॅपलास ऑफ ई रेस टू ए टी इक्वल्स टू 1 अपॉन एस मायनस ए. टी ला मल्टिप्लाय बाय ए म्हणजे संख्या असेल, विथ अपोजिट साईन घ्यायचं. इथं प्लस ए असेल तर मायनस ए आणि मायनस असेल तर प्लस. टी ला जी मल्टिप्लाय बाय संख्या असणार आहे, प्लस असेल किंवा मायनस असेल, ए म्हणजे एखादी संख्या असेल आणि त्याचा साईन येतोय तो अपोजिट घ्यायचा, 1 अपॉन एस मायनस ए घेतोय. नेक्स्ट लॅपलास ऑफ साइन ऑफ ए टी. ए म्हणजे एखादी संख्या असेल, दॅट इज इक्वल्स टू ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नेक्स्ट फॉर्म्युला लॅपलास ऑफ कॉस ऑफ ए टी इक्वल्स टू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नेक्स्ट फॉर्म्युला लॅपलास ऑफ हायपरबोलिक साइन ऑफ ए टी. आता एच म्हणजे हायपरबोलिक म्हणतो इथे आपण. हायपरबोलिक साइन ऑफ एच म्हणजे काय, हायपरबोलिक साइन ए टी इक्वल्स टू एस अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. साइनचा आणि हायपरबोलिक साइनचा फॉर्म्युला तोच आहे, फक्त मिडल साइन प्लसचा मायनस आहे. आणि लास्ट सेकंड लास्ट लॅपलास ऑफ हायपरबोलिक कॉस ऑफ ए टी इक्वल्स टू एस अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. नेक्स्ट लॅपलास ऑफ टी रेस टू एन इक्वल्स टू एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस 1. हे झालेले लॅपलासचे सिंपल फॉर्म्युले आहेत. आता फॉर्म्युला बेस एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड लॅपलास ऑफ साइन ऑफ 9t. लेट अस काय फाइंड आउट करायचं आपल्याला, साइन ऑफ 9t याचा लॅपलास फाइंड आउट करायचा आपल्याला. आता दिलेला क्वेश्चन लिहिला लॅपलास ऑफ साइन ऑफ 9t. आता आपल्यापाशी फॉर्म्युला आहे लॅपलास ऑफ साइन ऑफ ए टी, हा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युल्यानुसार ए म्हणजे इथं 9 आहे, ए म्हणजे 9 आहे. काय फॉर्म्युला, ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर. म्हणजे फॉर्म्युल्यात ए च्या ऐवजी किती दिलेला आहे, 9. फॉर्म्युल्यात ए च्या ऐवजी 9 पुटअप करतोय. दॅट इज 9 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर म्हणजे 9 चा स्क्वेअर. साइन ऑफ ए टी फॉर्म्युला अप्लाय केला लॅपलासचा, ए च्या ऐवजी 9 पुटअप केला, 9 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर. आता 9 चा स्क्वेअर म्हणजे किती, 81. दॅट इज फायनल आन्सर. Therefore, Laplace of sin of 9t equals to 9 upon s square plus 81. Let us see another simple example. Find Laplace of t square. Let us see Laplace of t square आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्यापाशी फॉर्म्युला आहे कोणता, Laplace of t raised to n म्हणजे घातांकाला n म्हणजे 2 आहे. काय फॉर्म्युला, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय s रेस टू n प्लस 1. आता फॅक्टोरियल साइन तुमच्या कॅल्सीवर आहे, कॅल्सीवर डायरेक्ट संख्या आणि फॅक्टोरियल टाइप करायचं म्हणजे येणारा आन्सर येतोय. आता फॉर्म्युल्यात n च्या ऐवजी किती आहे, 2 आहे. फॉर्म्युल्यात n च्या ऐवजी 2 पुटअप करतोय म्हणजे n फॅक्टोरियल म्हणजे 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय s रेस टू n प्लस 1 म्हणजे 2 प्लस 1. आता 2 फॅक्टोरियल कॅल्सीमध्ये पुटअप केला तर डायरेक्ट येणारा आन्सर 2 असणार आहे. डिवायडेड बाय एस रेस टू 2 प्लस 1 म्हणजे 3. हा डायरेक्ट पुटअप करायचा. 2 फॅक्टोरियल कॅल्सीमध्ये पुटअप केला तर येणार आन्सर 2 असेल आणि एस रेस टू 2 प्लस 1 म्हणजे 3. दॅट इज फायनल आन्सर. सिंपल फॉर्म्युला बेस एक्झाम्पल आहेत.
Let us see next example. Find Laplace of a sine of a 3t plus cos of 2t. आता या टाइपचे एक्झाम्पल असतात एक क्वेश्चन पेपरला. लेट अस सी. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? लॅपलास साइन ऑफ 3t प्लस कॉस ऑफ 2t. आता इथं दोन फंक्शन दिलेत. पहिला फंक्शन साइन ऑफ 3t आहे आणि दुसरा फंक्शन कॉस ऑफ 2t आहे. मिडल साइन प्लस आहे. मिडल साइन प्लस किंवा मायनस असेल तर लॅपलास आपण सेपरेट करू शकतोय. म्हणजे साइन ऑफ 3t ला लॅपलास सेपरेट देऊ शकतोय, प्लस कॉस ऑफ 2t ला लॅपलास सेपरेट दिला. का? मिडल साइन प्लस मायनस असेल तर लॅपलास किती फंक्शन असू देत त्या प्रत्येक फंक्शनला लॅपलास सेपरेट द्यायचा. म्हणजे लॅपलास ऑफ साइन ऑफ 3t प्लस लॅपलास ऑफ कॉस ऑफ 2t सेपरेट केला. आता पहिला जो फॉर्म्युला आहे लॅपलास ऑफ साइन ऑफ 80 फॉर्म्युला आहे आणि दुसरा फॉर्म्युला काय? लॅपलास ऑफ कॉस ऑफ 80. दोन्ही फॉर्म्युला अप्लाय करतोय. साइन ऑफ 80 चा फॉर्म्युला काय? a डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. a अपॉन a म्हणजे किती आहे? 3 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर. साइन ऑफ 80 फॉर्म्युला अप्लाय केला. प्लस कॉस ऑफ 80 चा फॉर्म्युला काय? s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर. a म्हणजे इथे 2 आहे. फॉर्म्युल्यात a ची व्हॅल्यू पुट अप केल्या. साइन ऑफ 80 चा फॉर्म्युला आणि कॉस ऑफ 80 चा फॉर्म्युला. साइन ऑफ 80 चा फॉर्म्युला काय? a डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर. a म्हणजे 3 आहे, पुटअप केला. आणि कॉस ऑफ 80 म्हणजे s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर. a म्हणजे 2 आहे, फॉर्म्युल्यात पुटअप केला. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं. काय? 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. बाकीचे टाइम आज डिश होतोय. तर फॉर लॅपलास ऑफ साइन 3t प्लस कॉस 2t इक्वल्स टू किती? 3 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9 प्लस s divided by s square plus 4. That is final answer. Next, find Laplace of e raised to 2t minus sine of 3t. तर फर्स्ट काय करतोय? लॅपलास दोन फंक्शनची सबस्ट्रॅक्शन दिलेली आहे. आता टी असेल तर फंक्शन म्हणतोय पण. फंक्शन बघितलं असेल एफ ऑफ टी, आपण फंक्शन म्हटलंय. टी असेल तर फंक्शन, नसेल तर कॉन्स्टंट. आता ई रेस टू फक्त 2 असेल तर तो कॉन्स्टंट, तो फंक्शन नव्हे. इथे टी आहे त्यामुळे तो फंक्शन आहे, लॅपलासचा फंक्शन आहे. लॅपलास ऑफ एफ ऑफ टी, फंक्शन म्हणजे काय? तिथे टी पाहिजे असं आपण म्हटलोय. म्हणजे ई रेस टू 2t हा फंक्शन आहे, साइन 3t फंक्शन आहे, मिडल साइन मायनस आहे. दोघांचा लॅपलास पहिला सेपरेट करतो. पहिला फंक्शन ई रेस टू 2t लॅपलास सेपरेट दिला, मायनस लॅपलास साइन ऑफ 3t सेपरेट दिला. आता पहिल्या ठिकाणी फॉर्म्युला आहे ई रेस टू 80, दॅट इज 1 अपॉन एस. मिडल साइन विथ अपोजिट साइन घेतोय आणि ए लिहितोय पण. आता इथं काय? ए म्हणजे 2 आहे म्हणजे -2 घ्यायचा. 1 अपॉन एस प्लस 2 आहे तर -2 घेतला. 1 अपॉन ई रेस टू 80 फॉर्म्युला काय? 1 अपॉन एस मायनस ए. इथं कॉन्स्टंटचा जो साइन असेल प्लस असेल तर मायनस घ्यायचा, मायनस असेल तर प्लस घ्यायचा. फॉर्म्युल्यात बदल करतोय. +2 होता त्यामुळे -2 घेतला. इथं 1 अपॉन एस मायनस ए, ए ची व्हॅल्यू 2 पुटअप केला. मायनस साइन ऑफ 80 फॉर्म्युला अप्लाय केला लॅपलासचा. ए म्हणजे 3 आहे, दॅट इज ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर. ए म्हणजे फॉर्म्युला 3 पुटअप केला, दॅट इज इक्वल्स टू 1 अपॉन एस मायनस 2 मायनस 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. हा लॅपलास ऑफ ई रेस टू 2t मायनस साइन 3t चा आन्सर आहे. नेक्स्ट, फाइंड लॅपलास ऑफ ई क्यूब इंटू टी ब्रॅकेटमध्ये टी स्क्वेअर प्लस टी. लेट अस सी. आपल्याला हा सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल? आता फंक्शन कुठे आहे बघा, ई चा क्यूब. इथे टी घातांकाला टी कुठेही नाही म्हणजे तो फंक्शन आहे, तो कॉन्स्टंट आहे. ई रेस टू 3t असता, घातांकाला टी असता तर तो फंक्शन झाला असता. तो फंक्शन नव्हे, तो झाला कॉन्स्टंट. कारण ई चा क्यूब आहे म्हणजे तो कॉन्स्टंट टर्म आहे. कॅल्सीवर ई क्यूब पुटअप केला तर काहीतरी संख्या येणार आहे, त्यामुळे तो कॉन्स्टंट झाला. म्हणजे टी न ब्रॅकेटच्या आतल्या दोन्ही टर्मला पहिला मल्टिप्लाय करून घेतोय.
टी ला टी स्क्वेअर न मल्टिप्लाय केला टी क्यूब झाला आणि टी ला टी न मल्टिप्लाय टी स्क्वेअर. आता हा ई क्यूब जो आहे तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट लॅपलासच्या बाहेर घ्यायच्या. कॉन्स्टंट जो आहे तो लॅपलासच्या बाहेर घेतला, कारण घातांकाला टी कुठेही नाही. टी असेल तर फंक्शन, टी नसेल तर तो कॉन्स्टंट. म्हणजे ई क्यूब हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट लॅपलासच्या बाहेर घेतला तर लॅपलासच्या आत काय राहणार, टी क्यूब प्लस टी स्क्वेअर. म्हणजे टी आहे म्हणजे फंक्शन आहे, मिडल साइन प्लस आहे, दोघांना लॅपलास सेपरेट देतोय आणि त्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय बाय ई क्यूब आहे, त्यामुळे ब्रॅकेट पुढे केला. लॅपलास ऑफ टी क्यूब प्लस लॅपलास ऑफ टी स्क्वेअर. आता दोन्हीकडे सेम फॉर्म्युला आहे, टी रेस टू एन चा लॅपलासचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. म्हणजे एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस टू एन प्लस वन. तर पहिल्या फॉर्म्युल्यात एन म्हणजे 3 पुटअप करायचा आहे आणि दुसऱ्या टर्मला एन म्हणजे 2 पुटअप करायचा आहे. बाहेरचा ई क्यूब आहे तसा, एन फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस टू एन प्लस वन म्हणजे 3 प्लस वन. फॉर्म्युल्यात एनच्या ऐवजी 3 पुटअप केला. सेकंड टर्मला फॉर्म्युल्यात एनच्या ऐवजी 2 पुटअप करतो, म्हणजे 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस टू 2 प्लस वन. तर कॅल्सीमध्ये ही व्हॅल्यू पुटअप केला, 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 येईल आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 येईल. म्हणजे ई क्यूब आहे तसा, याचा आन्सर 6 डिवायडेड बाय एस रेस टू 4 प्लस 2 डिवायडेड बाय एस चा क्यूब. हा लॅपलास ऑफ ई क्यूब टी इंटू ब्रॅकेट टी स्क्वेअर प्लस टीचा आन्सर असेल. अगेन सिंपल फॉर्म्युला बेस एक्झाम्पल आहेत, सिम्प्लिफाय करायचं आहे आणि लॅपलासचे दिलेले फॉर्म्युले अप्लाय करायचे. नेक्स्ट पॉईंट आहे यातला फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. लॅपलासची फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी कशी अप्लाय करायची बघा. आता सिंपल फॉर्म्युला गरजेचं नाही आहे, एक्झाम्पल सोडवताना सांगतो मी कशी अप्लाय करायचे. लेट अस सी, लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस ए टी एफ ऑफ टी इक्वल्स टू एफ ऑफ एस प्लस ए. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे फंक्शनला ई रेस टू ए म्हणजे कॉन्स्टंट टर्म मल्टिप्लाय असेल तर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय करायची. कधी एखादा फंक्शन असेल, आता कोणतंही फंक्शन असेल, आपले जे फंक्शन आहेत अल्जेब्रिक, ट्रिग्नॉमेट्रिक, इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक, लॉगॅरिथमिक, असं एखादा फंक्शन असेल, त्या फंक्शनला ई रेस टू मायनस ए म्हणजे एखादी संख्या असेल आणि त्याला मल्टिप्लाय बाय टी असेल तर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय करायची. दॅट इज एक्झाम्पल, फाइंड लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस 2t साइन ऑफ 4t. आता फंक्शन काय इथं आपला साइन 4t हा स्टँडर्ड फंक्शन आहे आणि त्या फंक्शनला ई रेस टू मायनस 2t म्हणजे ई रेस टू घातांकाला फंक्शन असेल ना, मल्टिप्लाय असेल तर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय करायची. ई रेस टू घातांकाला टर्म असेल, फंक्शन म्हणतोय, परत फंक्शन पाहिजे कारण टी पाहिजे आणि एखादी संख्या पाहिजे त्याला मल्टिप्लायला, तर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय करायची. पहिला काय करायचं आहे, साइन ऑफ 4t याचा लॅपलास फाइंड करून घ्यायचा. पहिला काय करायचा, ई रेस टू 2t, ई रेस टू फंक्शन सोडून द्यायचा, हा फंक्शन सोडून द्यायचा, राहतोय काय लॅपलास ऑफ साइन 4t. पहिला त्याचा आन्सर फाइंड आउट करून घ्यायचा. काय आन्सर, लॅपलास ऑफ साइन ऑफ 4t चा ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर. ए म्हणजे किती आहे 4, फॉर्म्युल्यात पुटअप केला 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर म्हणजे 16. देअरफॉर लॅपलास ऑफ साइन 4t याचा आन्सर काय 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 16. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी काय फाइंड आउट करायचं आपल्याला, लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस 2t साइन ऑफ 4t हा फाइंड आउट करायचा आहे. आता यामध्ये काय करायचं बघा, आपण साइन ऑफ 4t चे लॅपलास फाइंड आउट केलंय. आता यामध्ये जिथे जिथे एस असेल तिथं एस प्लस 2 ऍड करायचं आहे, कारण फॉर्म्युला काय एसच्या ठिकाणी एस प्लस ए. ए म्हणजे काय, ही टर्म आहे विथ अपोजिट साइन, एस प्लस ए ऍड करायचं आहे. म्हणजे इथं एस आहे, एसच्या ठिकाणी एस प्लस 2 ऍड करायचं आहे, बाकीच्या टर्म ॲज इट इज. दॅट इज 4 डिवायडेड बाय एसच्या ठिकाणी एस, इथं 2 आहे विथ मायनस साइन, अपोजिट साइन घ्यायचा, एस प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज प्लस 16 ॲज इट इज. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी काय, ई रेस टू सोडून जो फंक्शन राहतोय त्याचा आन्सर पहिला फाइंड आउट करून घ्यायचा आणि बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी ई चा घातांक जो असतो विथ अपोजिट साइन घ्यायचा आणि एसच्या ठिकाणी तो ऍड करायचा.
आता इथं काय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दोघांचा गुणाकार प्लस बीचा स्क्वेअर प्लस 16 आहे तसा न्यूमरेटरला 4 ॲज इट इज ठेवला एस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला म्हणजेच काय 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर आहे तसा 2 into 2 4s प्लस 2 चा स्क्वेअर 4 प्लस 16 therefore Laplace of e raised to minus 2t sin of 4t याचा आन्सर काय 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4s ॲज इट इज आणि 4 आणि 16 दॅट इज 25 दॅट इज फायनल आन्सर. Next, find Laplace of e raised to minus 2t into bracket sin of 3t plus cos of 2t. तर बघा आपल्याला इथं फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय करायची का कारण e raised to minus 2t आता कॉन्स्टंट संख्या काही असेल आता त्याला मल्टिप्लाय बाय जो फंक्शन असणार आहे ई रेस टू सोडून बाकीचा जो फंक्शन असणार आहे पहिला त्याचा आन्सर फाइंड आउट करून घ्यायचा फंक्शन काय साइन 3t प्लस कॉस 2t ई रेस टू सोडून बाकीच्या राहिलेल्या टर्मचा पहिला आन्सर फाइंड आउट करून घ्यायचा आणि त्यानंतर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी एसच्या ठिकाणी एस आणि ए चा अपोजिट साइन ऍड करायचा आता ई रेस टू सोडून दिला राहिला टर्म काय साइन 3t आणि कॉस 2t याचा लॅप्लास पहिला फाइंड आउट करून घेतोय. आता याचा लॅप्लास फाइंड आउट करून घेण्यासाठी काय करावं लागेल पहिला दोघांचा लॅप्लास सेपरेट करावं लागेल कारण दोन्ही फंक्शन आहेत लॅप्लास ऑफ साइन 3t प्लस लॅप्लास ऑफ कॉस 2t लॅप्लास सेपरेट केला. आता दोघांचा फॉर्म्युला माहिती आपल्याला लॅप्लास ऑफ साइन ऑफ 80 चा फॉर्म्युला आणि लॅप्लास ऑफ कॉस ऑफ 80 चा फॉर्म्युला माहिती आहे ए म्हणजे इथे 3 फॉर्म्युला पुटअप केला ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर ए म्हणजे 3 पुटअप केला प्लस कॉसचं काय एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर ए म्हणजे 2 आहे फॉर्म्युला 2 पुटअप केला म्हणजे लॅप्लास ऑफ साइन ऑफ 3t प्लस कॉस ऑफ 2t याचा आन्सर काय येईल 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 प्लस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. आता काय केलं आपण साइन ऑफ 3t प्लस कॉस ऑफ 2t याचा लॅप्लास फाइंड आउट केला आणि त्याला मल्टिप्लाय बाय ई रेस टू मायनस 2t आहे ई रेस टू फंक्शन जो आहे तो एक्सपोनेन्शियल आहे तर काय करायचं एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय करायची देअरफॉर बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी काय करायचं आहे जिथे जिथे येणाऱ्या आन्सर मध्ये साइन ऑफ 3t कॉस ऑफ 2t जिथे जिथे येणाऱ्या आन्सर मध्ये एस दिसतोय तिथे एस च्या ऐवजी एस आणि मायनस 2 च्या ऐवजी प्लस 2 करायचा साइन बदलायचा मायनसचा प्लस करायचा प्लस असेल तर मायनस करायचा इथला साइन इंटरचेंज करायचा कॉन्स्टंट जो असणार आहे 2 आहे त्याचा साइन जो असेल तो बदलायचा प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस आणि एसच्या ठिकाणी पुटअप करायचं आहे एसच्या ठिकाणी काय पुटअप करतोय एस प्लस 2 पुटअप करायचं इथं मायनस 2 आहे ना एस प्लस 2 पुटअप करायचा देअरफॉर 3 आहे तसा एसच्या ठिकाणी एस प्लस 2 त्याचा स्क्वेअर प्लस 9 ॲज इट इज प्लस एसच्या ठिकाणी एस प्लस 2 डिवायडेड बाय एस प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 4 आहे तसा काय केला एसच्या ठिकाणी इथला साइन बदलला मायनसचा प्लस केला आणि एस प्लस 2 ऍड केला. आता इथं फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला एक्सपांड करतोय ए स्क्वेअर एसचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दोघांचा गुणाकार एस आणि 2 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस 9 आहे तसा प्लस एस प्लस 2 आहे तसा डिवायडेड बाय परत इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर म्हणजे एसचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दोघांचा गुणाकार एस आणि 2 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस 4 आहे तसा that is equals to 3 as it is s square plus 2 into 2 4s plus 2 चा स्क्वेअर 4 plus 9 plus s plus 2 आहे त्याचा s चा स्क्वेअर 2 into 2 4s plus 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 plus 4 आहे त्याचा therefore कॉन्स्टंटची बेरीज करतोय 4 plus 9 आणि हा 4 plus 4 बाकीच्या टर्म आहेतच ठेवल्या म्हणजे 3 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4s 4 plus 9 म्हणजे 13 प्लस s plus 2 एस स्क्वेअर प्लस 4s आणि 4 प्लस 4 म्हणजे 8 दॅट इज फायनल आन्सर. असं काय करतोय फक्त आपण फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय करताना एक्सपोनेन्शियल फंक्शन सोडून देतोय बाकीच्या राहिलेला जो फंक्शन आहे त्याचा लॅप्लासचे जे सिंपल फॉर्म्युला आहेत ते फॉर्म्युला अप्लाय करून आन्सर काढतोय आणि येणाऱ्या आन्सर मध्ये फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय करतोय एसच्या ठिकाणी
एस आणि कॉन्स्टंट ए जो असणार आहे त्याचा अपोजिट साइन लिहितोय. -2 असेल तर +2, +2 असेल तर -2. दॅट इज फायनल आन्सर.